हाय हॅलो एव्हरीवन, मी चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ही खूप नवीन रेसिपी आहे। ती रेसिपी म्हणजे चिकन लॉलीपॉप नूडल्स। ही खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे आणि हा एक नूडल्सचा नवीन प्रकार आहे। सो ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चवीलाही खूप छान लागतात हे नूडल्स। सो तुम्ही वीकेंडला बनवून खाऊ शकता किंवा आठवड्यातून एकदा बनवून खाल्ले तरीही चालतील। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता इथे तुम्हाला दिसत असेल एक मी कढई घेतलेली आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये नूडल्सच्या सांगते की तुमच्याकडे जर लोखंडाची कढई अवेलेबल असेल तर ती घ्या, बट नूडल्स करण्या अगोदर तिला तेल लावून घ्या। यामध्ये तुम्ही स्टीलची किंवा जर्मलची कढई घेऊ नका। जर तुमच्याकडे जर्मलची कढई असेल ती अशी काळी झालेली असायला हवी, जेणेकरून आपले नूडल्स चिकटणार नाहीत। आता यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकलेलं आहे। थोडीशी शिमला मिरची टाकायची आहे। पहिल्यांदा आपण ही शिमला मिरची छान अशी परतून घेणार आहोत। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्यामध्ये थोडासा कोबी टाकायचा आहे बारीक चिरलेला। आता हे दोन्ही आपण छान असं परत एकदा परतून घेणार आहोत। आणि खूप सोपी रेसिपी आहे करायला आणि ही इंटरेस्टिंग नवीन रेसिपी आहे। सो ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आणि आपल्या मुलांना आपल्या फॅमिलीला खाऊ घाला। आता तुम्हाला दिसत असेल कोबी आणि आपली शिमला मिरची छान अशी परतलेली आहे। आता यामध्ये हे मी एक फेटलेलं अंड घेतलेलं आहे, त्यात आपण यामध्ये घातलेलं आहे। आता हे सगळ्या बाजूने असं पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचे पातळ पातळ लेयर्स असे तयार होतील आणि ते छान असे भाजले जातील। आता हे मी चिकन 65 घेतलेले आहेत। आपण इथे चिकन 65 कट करणार नाही आहोत, हे असेच अख्खे आपण चिकन 65 टाकणार आहोत, म्हणजेच हे आपण लॉलीपॉप टाकणार आहोत। सो या लॉलीपॉपची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। आता हे छान असं आपण परतून घेतलेलं आहे। हे मी एक प्लेट शिजवलेले नूडल्स घेतलेले आहेत। हे नूडल्स कसे शिजवायचे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। इथे मी चिंग्सची शेजवान चटणी घेतलेली आहे। तुम्ही जर घरात शेजवान चटणी बनवली तर ही चालेल। आता इथे आपण 2 चमचे शेजवान चटणी घ्यायची आहे। हा मी थोडासा अजिनोमोटो घेतलेला आहे। हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालेल। थोडंसं चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। थोडीशी चटणी जी आपल्या घरात सहज अवेलेबल असते ती घेतली तरीही चालेल, किंवा इथे तुम्ही चिली फ्लेक्स टाकले तरीही चालतील। आणि हा मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे। हा आपण इथे 1 चमचा डार्क सोया सॉस घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे लाईट सोया सॉस असेल तर तुम्ही 2 चमचे लाईट सोया सॉस घेतला तरीही चालेल। आता हे सगळे आपले मसाले टाकून झालेले आहेत। आता याच्यावरती आपण ही टाकलेली आहे कांद्याची पात। आता हे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून सगळे मसाले आपले नूडल्सला लागले जातील। आता तुम्हाला दिसत असेल या कढईला नूडल्स अजिबात चिकटत नाही, कारण ही कढई काळी झालेली आहे आणि त्यामध्ये मी तेलही टाकलं होतं। सो त्याच्यामुळेच हे नूडल्स चिकटत नाही। तुम्ही पण ही नूडल्स करताना काळजी घ्या आणि ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ मराठीमध्ये समजत नसेल, तुमची मदर टंग इंग्लिश असेल, सो याचं इंग्लिश व्हर्जन मी अपलोड केले आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यातून तुम्ही बघू शकता। आता तुम्हाला दिसत असेल बघा छान असे आपले नूडल्स परतून झालेले आहेत। खूप छान याची टेस्ट लागते आणि इथे आपण अख्खे लॉलीपॉप टाकलेले आहे, सो टेस्ट अजून इन्हान्स होते। अशा प्रकारे आपले नूडल्स परतून झालेले आहे। खूप छान असे क्रिस्पी नूडल्स लागतात, कारण लॉलीपॉप आपण यामध्ये टाकलेला आहे तोच। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टाटा।